ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहत आहात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मला असं वाटतं मी 5 मे रोजी या माझ्या चॅनलवर मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती विशेष व्हिडिओ केला होता आणि तो प्रसार सेवेबद्दल होता. त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला या सगळी संकल्पना मांडली होती आणि पिंपरी चिंचवड या नगरीमध्ये 10 आणि 11 मे रोजी काशीधाम मंगल कार्यालयात आपण एक प्रसार सेवेचं आयोजन केलं होतं. आणि या प्रसार सेवामध्ये महाराष्ट्रातल्या निरनिराळ्या भागातनं म्हणजे मुंबई असेल, ठाणे, डोंबिवली, कोल्हापूर, सांगली, त्याच्यानंतर तुमचं संभाजीनगर, नागपूर, अमरावती, या सांगली, कोल्हापूर या सगळ्या भागातनं भक्तमंडळी सेवा करण्याकरता आलेले होते. त्या सेवेचं महत्त्वही मी तुम्हाला त्या 5 मेच्या या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं होतं. त्या ठिकाणी प्रसार सेवा म्हणजे काय, तर सद्गुरूने जे सर्व भक्तमंडळांना उपदेश केला आहे तो समाजाच्या सगळ्या थरापर्यंत पोचावा हा हेतू आहे. आणि तो पोचवण्याचं साधन म्हणजे सद्गुरूंची जी ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे त्या ग्रंथसंपदेमध्ये त्यांनी जे दूध तापवण्यापासून मोक्षापर्यंत जे मार्गदर्शन केले ते समाजापर्यंत जावं हा एक हेतू होता. दुसरा हेतू या निमित्ताने जर आपलं जे नगरमध्ये कार्य चाललेलं आहे गुरुदेवांचं, त्याला जर कोणी काही हातभार लावणार असेल, त्याला काही कोणी देणगी देणार असेल तर आपण हा निधी संकलनाचा देखील त्यात एक हेतू होता. परंतु निधी संकलन हा गौण भाग आहे. गुरुदेवांचं कार्य समाजापर्यंत पोचावं हा एक भाग आहे. आणि जे भक्त सध्या आहेत त्यांना कुठलीही गुरुसेवा करण्याचा फारसा स्कोप नाही आहे, तर त्या ठिकाणी यांनी येऊन गुरुसेवा करावी आणि आनंद मिळवावा हा होता. तर या सगळ्या ह्याच्यात आम्ही शुक्रवारी संध्याकाळी 6च्या आसपास त्या ठिकाणी अधिष्ठान ठेवलं होतं. हे अधिष्ठान दत्त देवस्थान नगर येथून आलेलं होतं. सद्गुरूंचा त्यात प्रतिमा होती आणि त्या ठिकाणी काशीधाम मंगल कार्यालयात ती प्रतिमा आणल्यावर आम्ही तिला मिरवत अधिष्ठानच्या स्थानापर्यंत नेलेलं आहे. फटाके वगैरे वाजवलेले आहेत, ते काय कारंजे वगैरे लावलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही ते गुरुदेवांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांना त्या अधिष्ठानावर प्रतिस्थापित केलेलं आहे. आणि प्रतिस्थापित केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही एक कल्पना अशी केली होती की सद्गुरूंची ही प्रतिमा नाही तर सद्गुरू स्वतःच इथे उपस्थित आहेत. आणि उपस्थित असल्यामुळे जसं पूर्वी सद्गुरू आमच्या कोणाच्या घरी आले की आम्ही जी काही व्यवस्था करत होतो ती सगळी व्यवस्था या अधिष्ठानामध्ये आपण करावी अशी एक कल्पना त्या ठिकाणी पुढे आली आणि संयोजकांनी ती आणली आणि मलाही ती योग्य वाटली. किंबहुना हा एक प्रकार आम्ही 2010 साली पण केला होता. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा की 2010ला मी रिटायर झालेलो होतो आणि रिटायरमेंट नंतर माझ्या डोक्यात असा एक विचार आला की आपल्याकडे सद्गुरू जो 12 वर्षी येत होते, पण त्यातला एखादा दिवस आपण निश्चित करावा आणि त्या दिवशी गुरुदेव आपल्याकडे आले असं गृहीत धरून, असं प्रिझ्युम करून आपण त्यांची सर्व सेवा करावी असा एक डोक्यात विचार होता. आता गुरुदेव आलेत म्हणजे काय करायचं, तर आपण गणेश उत्सव करतो, महालक्ष्मी उत्सव करतो. त्यावेळेस काय करतो आपण, त्या देवता तिथे आलेल्या आहेत, मग त्यांची सगळी व्यवस्था आपण करतो. तशीच व्यवस्था या ठिकाणी आपण गुरुदेवांची करावी. म्हणजे सकाळी 5 वाजता त्यांना उठवण्यापासनं म्हणजे भोपाळी म्हणण्यापासनं मुखप्रक्षालन करून त्याचं स्नान झालेलं आहे, त्यांना वस्त्र द्या, त्याच्यानंतर त्यांना चहा द्या, त्यांना न्याहारी द्या, दुपारच्या वेळेस त्यांना भोजन द्या आणि दुपारी 4 वाजता चहा द्या, रात्रीचं भोजन द्यायचं. रात्रीचं गुरुदेव भोजन घेत नव्हते, फलाहार किंवा दुग्ध प्राशन करत होते आणि रात्री त्यांनी शय्या त्यांना
निद्रेसाठी द्या, अशा प्रकारची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं आम्ही योजलं होतं. आणि मला सांगायला आनंद होतो की ही सर्व सेवा सद्गुरूंनी माझ्याकडनं त्या दिवशी करून घेतली. अधिष्ठानाची सेवा करण्याचं या संयोजकांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली होती आणि मला देखील थोडं टेन्शन होतं. पण मी सद्गुरूंना प्रार्थना केली की ही सेवा फार चांगली आहे, माझ्याकडनं करून घ्या. 10 साली माझ्या डोक्यात ती कल्पना आलेली होती, ते एकदा केलं होतं. पण आता परत थोडा मॉडिफाईड यांनी म्हणजे मानसपूजा जशी करतात त्याप्रमाणे आम्हाला करण्याची बुद्धी द्यावी. आणि मला सांगायला आनंद होतो सद्गुरूंनी ती बुद्धी दिली आणि मी त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी हे केलं. आणि त्या 2 दिवस त्या ठिकाणी अत्यंत मंगलमय वातावरण होतं. जवळजवळ 200 भक्त परगावून त्या ठिकाणी आले होते आणि 200 लोकांच्या 2-2च्या जोड्या करून पिंपरी चिंचवड परिसरात जवळजवळ 6000 घरांपर्यंत आम्ही सेवेसाठी लोकांना पाठवलं होतं. लोक पोचले होते आणि सेवेहून आल्यानंतर जे भक्त मंडळी त्यांचा आनंद सांगत होते तो मला वर्णन करायला इथं शब्दच नाही. म्हणजे आपण काहीतरी गुरुसेवा करू शकलो हा त्या भक्तांना आनंद होता. या 200 लोकांच्या मार्फत आपण जे काही केलं, 200 लोक ते होते, शिवाय त्या अधिष्ठानाची इथं त्या परिसरातले काही भक्त मंडळी सेवेला आले होते. म्हणजे सेवा म्हणजे काय, हे जे लोक आलेले आहेत त्यांची सगळी व्यवस्था आपल्याला करणं भाग आहे. त्यांना गाड्या पुरवणं आहे, त्यांना गाड्या देणं आहे, त्यांच्या जेवणाची झोपण्याची सगळी व्यवस्था करायची आहे. याच्याकरता जवळ 50 लोक होते. म्हणजे 250 लोकांनी मिळून ही सगळी सेवा केली आहे. आणि या सेवेमध्ये जवळजवळ ग्रंथसंपदा 1.5 लाखाची ग्रंथसंपदा प्रसारित झालेली आहे. 1.5 लाख रुपये ग्रंथसंपदेतून याला मिळालेत. याचाच अर्थ साधारणपणे तेवढे ग्रंथ लोकांच्यापर्यंत पोचलेले आहेत. मगाशी मी सांगितलं 6000 घरात आम्ही पोचलो आहे. 6000 घरं म्हणजे प्रत्येकी 3 ते 4 लोक जरी धरले तरी 624 म्हणजे 25,000 गुरुदेवांची आपल्याला माहिती देता आलेली आहे. शिवाय काही निधी संकलन झालं आहे आणि हे सगळं जवळजवळ निधी संकलन जो झालेला आहे तो जवळजवळ 9-9.5 लाखापर्यंत तो झालेला आहे. एक्झॅक्ट आकडा मला आता माझ्याकडे नाही आहे, पण मी त्या कार्यक्रमात होतो त्यामुळे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर हे सांगतो आहे. कारण माझ्या यूट्यूब चॅनलचं एक नियम असा आहे की ज्या कुठल्या व्यक्तीचं तुम्ही घेऊन नाव सांगताय त्या व्यक्तीने याबाबत काही रिॲक्शन देणार नाही ना, हे मला तिथं सर्टिफाय करावं लागतं. आणि हा कार्यक्रम मी स्वतःच त्यात भाग घेतलेला असल्यामुळे मला हे सगळं माहिती आहे, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं आहे. आणि आकडेवारी तर दत्त देवस्थानकडे ती उपलब्ध आहे, त्याचा काही प्रश्न नाही आहे. तर या सगळ्या कार्यक्रमातनं या 250 लोकांना सेवेकरांना आनंद झाला. 25,000 लोकांपर्यंत आपलं कार्य गेलं, ग्रंथसंपदा लोकांपर्यंत पोचली आणि निधी संकलन पण झालेलं आहे. आता या ठिकाणी आम्हाला एक अनुभव विशेष आलेला आहे. 2 अनुभव आहेत. एक गृहस्थ मोठे सरकारी अधिकारी आहेत आणि गत 3 वर्षापासून ते संघटित गुरुकार्याची जी क्लिप पुरुषोत्तम बेर्डे आणि त्यांची टीम रोज सकाळी 6 वाजता बरोबर प्रसारित करते, ती क्लिप देखील ते रोज वाचतात, ऐकतात. आणि माझे व्हिडिओ देखील त्यांनी ऐकायला सुरुवात केलेली होती पहिल्या दिवसापासून. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की अजूनपर्यंत मी नगरला गेलेलो नाही, पण रोजचे या क्लिप आणि तुमचे व्हिडिओ ऐकून म्हणजे रेंगे काकांचे व्हिडिओ ऐकून मला इथे येण्याची स्फूर्ती झाली. मी इथे येऊ शकलो त्याचं कारण ते आहे. अर्थात ज्या डिपार्टमेंटमध्ये ते काम करतात त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांना रजा देखील मिळणं मुश्किल असतं, पण अशा पद्धतीने ते गृहस्थ इथे आलेले आहेत आणि येऊन त्यांनी दर्शन घेऊन गेलेले आहेत. त्यांनी आवर्जून माझी तिथे चौकशी केल्यानंतर संयोजक माझ्याकडे घेऊन आले होते, माझ्याशी त्यांची चर्चा झाली. म्हणलं आज आपण इथे आलेला, आपण निश्चितपणे नगरला जा, तुम्हाला नगरला जायला जी काही माहिती आहे ती आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही नगरला जाऊन सद्गुरूंचं दर्शन, इथं सद्गुरूंचं अधिष्ठान आहे, इथं तुम्ही दर्शन घेतले, आशीर्वाद मिळालेलेच आहेत, पण नगर हे त्यांचं मूळ स्थान आहे, तर तिथं अवश्य तुम्ही जा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय,
की या प्रसार सेवेच्या माध्यमातून कोणाला काय आनंद मिळेल हे सांगता येत नाही. प्रसार सेवेमध्ये त्या ठिकाणी आम्ही गुरुदेवांच्या करता त्या बडवे गुरुजींनी बासरी वादन केलेलं होतं. त्यानंतर अभय वाघसवरे यांनी त्या ठिकाणी गायन केलेलं होतं आणि आमच्या सुनबाईंनी त्या ठिकाणी आणि मुलांनी त्यांना तबल्याची साथ दिलेली होती. असे काही कार्यक्रम देखील केलेले आहेत. आमचे शूल म्हणून एक भक्त आहेत, त्यांचा मुलगा हा डेंटल सर्जन आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी एक आता मला त्या वाद्याचं नाव आठवत नाही, मला काही ते क्षेत्रातलं ज्ञान नाही, पण तो देखील रविवारी सकाळी आला होता आणि त्यांनी देखील त्याला जे काही वाद्य वाजवता येतं त्याची सेवा सद्गुरूंच्या समोर केलेली आहे. या दत्त परंपरेत गायन सेवेला फार महत्त्व आहे. जे गायन सेवा करतात त्यांच्या घरी मी राहत असतो असं श्रीमद नरसिंहजी महाराजांनी गाणगापूरला असताना सांगितलेलं आहे. त्यामुळे असेही काही आम्ही त्या ठिकाणी सद्गुरूंना त्या ठिकाणी सद्गुरू एकटेच बसलेत असं होऊ नये म्हणून ही योजना त्या ठिकाणी केलेली होती. तर हा जो या संपूर्ण 3 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही जी काही मानसपूजे पद्धतीने जी काही अधिष्ठानाची सेवा केलेली आहे ती सेवा सद्गुरूंनी माझ्याकडनं करून घेतली असं मी तुम्हाला वारंवार सांगतोय. की सद्गुरूंना मी सांगितलं होतं की ही सेवा माझ्याकडनं आपण करून घ्या. कारण अशा कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपला ठरतो तेव्हा कोणत्याही प्रकारे त्यात अडचण येण्याची शक्यता असते. घरामध्ये वृद्धी येऊ शकते, सुतक येऊ शकतं, हे सगळं मला अंदाज असल्यामुळे मी सांगितलं होतं. आणि योगायोग म्हणून मी सांगतो तुम्हाला, त्याचा कितपत हे आहे हा भाग वेगळा आहे की हा कार्यक्रम 11 तारखेला संपला, 12, 13 2 दिवस मध्ये गेले आणि 14 तारखेला माझे ज्येष्ठ चलत बंधू बापूसाहेब रेंगे यांचं वय वर्ष 94ला निधन झालेलं आहे. आता गेले 5-7 महिने त्यांचं अप्स अँड डाऊन चालू होते, पण तो काही आजारी नव्हता, हॉस्पिटल नव्हता, काही नव्हता, घरीच होता, चालता बोलता होता आणि अत्यंत शांतचित्ताने त्याला मरण देखील आलेलं आहे. त्यांनी मामासाहेब देशपांडे जे पूजनीय मामासाहेब देशपांडे हे जे सद्गुरू स्वरूप आहे त्यांची त्यांनी सेवा केलेली होती. तर या पद्धतीने ती घटना घडली. पण मी विचार असा करतोय ही घटना तो कार्यक्रम झाल्यानंतर झाली हे किती चांगलं आलं. ती जर आधी कधी घडली असती, आता हे काय कोणाच्या तुमच्या माझ्या हातात नाही, पण आधी घडलं असतं तर मी ही सेवा करू शकलो नसतो. तर ही सेवा देखील माझ्याकडनं माझ्या सद्गुरूंनी करून घेतली असंच माझं आजही मत आहे. हा जो प्रसार सेवेचा जो अनुभव आहे तो अनुभव मी आपल्याला माझा स्वतःचा असल्यामुळे सांगितला. या ठिकाणी यूट्यूबवर मला आता सर्टिफिकेशन देण्याची काही गरज नाही, कारण माझा अनुभव आहे. तर या पद्धतीने मी प्रसार सेवेचं जी काही माहिती आपल्याला सांगितली आणि हा माझा व्हिडिओ हा मला वाटतं 87वा होता आणि आपण या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त. सिद्धांत